हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर आपल्या विचारातून बाहेर आला आणि म्हणाला, मला आता घरी जायचं आहे. ऑफिसचं सगळं काम तू सांभाळ. असं म्हणत कबीर फाईल हातात घेऊन तिथून निघून गेला. काही वेळानंतर इशिता आणि अनया दोघीही कॉलेजमधून घरी आल्या. संपूर्ण वाटेत इशिता अनयाशी बोलायचा प्रयत्न करत होती, पण अनया खूपच रागावलेली होती, म्हणून तिनं एकही शब्द उच्चारला नाही. घरात पाऊल टाकतात इशितानं अनयाचा हात धरून म्हटलं, मी तुला माफी मागते. त्यावेळी मी फक्त माणुसकी म्हणून त्याची मदत करायला गेले होते. तू विनाकारण माझ्यावर रागवते आहेस. इशिताचं बोलणं ऐकून अनयानं हात झटकून घेतला आणि म्हणाली, सिरियसली इशिता, तू त्या माणसाची मदत करते आहेस ज्याने तुझ्याशी गैरवर्तन केलं होतं? मी तुला स्पष्ट सांगितलं होतं ना की त्याची मदत करायची नाही. आणि शिवाय अनिका तर त्याच्या जवळच असते. तिनं ही मदत करू शकली असती. तुला तिथं जायची काय गरज होती? आता त्या राघवला वाटेल की तू त्याच्यावर लट्टू झाली आहेस आणि त्याच्या भोवती फिरशील. मला तो राघव अजिबात आवडत नाही. तो नेहमी तुझ्याच भोवती फिरतो. आजही आपण क्लासमध्ये गेलो तेव्हा तो तुझ्या शेजारी बसायचा प्रयत्न करत होता. देवाचं नाव घ्यावं, दुसरी मुलगी आधीच तुझ्या शेजारी बसली होती, नाहीतर तो तिथेच बसला असता. अनयाचं बोलणं ऐकून इशिता चकित होऊन म्हणाली, तू मला असा का सुनावते आहेस? तुझ्या बोलण्यातून असं वाटतंय जणू तू माझी मैत्रीण नाही तर माझा तो बॉयफ्रेंड आहे. राघवने माझ्याशी गैरवर्तन केलं, त्याची शिक्षा त्याला मिळाली. बहुतेक आता तो पुन्हा तसं काही करणार नाही. खरंच त्याला पुन्हा तसं करायचं असतं तर तो आजही कॉलेजमध्ये मला त्याने त्रास दिला असता. इशिताचं उत्तर ऐकून अनया पुन्हा संतापली आणि आवाज चढवून बोलू लागली. त्याच वेळी जानकी खन्ना, जी आपल्या खोलीत बसून पुस्तक वाचत होती, त्या दोघींचं भांडण ऐकून बाहेर आली. इतकंच नव्हे तर मयंक आणि जान्हवी खन्ना देखील त्यांच्या जवळ आले. जान्हवी खन्नानं पाहिलं की दोघी एकमेकींवर चिडून बोलत आहेत, तर त्या पुढे येऊन म्हणाल्या, काय झालं अनया? इतका राग का काढतेस इशितावर? असं म्हणत ती इशिताकडे पाहू लागली, पण तिची नजर इशिताच्या फाटलेल्या ओढणीकडे गेली. ते पाहून तिने चिंतेने विचारलं, इशिता, तुझ्या ओढणीचं काय झालं? ती फाटली कशी? जान्हवीच्या प्रश्नाला उत्तर देणार इतक्यात अनयानं मध्येच थांबवत म्हटलं, मॉम, ही ना खूप मोठी भोळी आहे. एवढी साधी निरागस की ज्या लोकांनी हिच्याशी गैरवर्तन केलं त्यांची ही मदत करते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपल्या कॉलेजमध्ये राघव नावाचा एक मुलगा आहे ज्याने हिच्याशी गैरवर्तन केलं होतं. आज त्याला थोडीशी दुखापत झाली तर मॅडम लगेच त्याच्याकडे जाऊन त्याची मदत करू लागल्या. मी सांगूनही ऐकलं नाही. हिनं अनया तिच्या मॉमला सांगत होती. आणि तुम्हाला जाणून घ्यायचे ना ओढणी कशी फाटली? तर हिने स्वतःची ओढणी फाडून राघवच्या हातावर बांधली. अनयाच्या संतापाकडे दुर्लक्ष करत इशिता जान्हवी खन्नाला म्हणाली, मॉम, पण मी त्याला मदत केली नसती तर मी स्वार्थी ठरले असते. मला नेहमी शिकवलंय की माणुसकी म्हणून मदत करा. मग समोरचा तुम्हाला आवडो किंवा न आवडो, राघवने माझ्याशी गैरवर्तन केलं होतं, पण त्यानं माफी मागितली आहे. मी फक्त माणुसकी म्हणून मदत केली. पण अनया, तू कधी तुझ्या भावाबद्दल विचार केलास का? तो माझ्याशी नीट बोलत नाही, सतत ओरडतो आणि माफी न मागताच निघून जातो. तेव्हा मला किती वाईट वाटतं. तरीसुद्धा मी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तू का नाही म्हणत की मला त्याची मदत करू नये? असं म्हणून इशितानं डोळ्यातले अश्रू पुसले आणि चिडून निघून गेली. आपल्या खोलीकडे गेली.
तिच्या मागून अनयाही रागाने तोंड वाकडं करत तिथून निघून गेली. दोघींच्या या वागण्याकडे पाहून जान्हवी खन्ना कपाळावर हात मारत म्हणाली, यांच्या मैत्रीचं इतकं कौतुक करायचं आपण कधी भांडण होईल असं वाटलंच नव्हतं. पण आज एकमेकींकडे पाहायलाही तयार नाहीत. कोणाच्या नजरेचा परिणाम आहे कोण जाणे. बहुतेक आता मलाच काहीतरी करून यांना परत एकत्र आणावं लागेल, अनयाची मॉम म्हणते. जान्हवीचं बोलणं ऐकून मयंक हसत म्हणाला, मॉम, यांची मैत्री ना 5 मिनिटात बदलते. तुम्ही काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत पुन्हा दोस्त होतील आणि नाहीच झाले तर मी दोघींना मिळून देईन, मयंक म्हणतो. मयंकच्या बोलण्यावर जान्हवीनं खोल श्वास घेत म्हणाली, ठीक आहे, मी पाहते किती प्रयत्न करता तुम्ही आणि नाही जमलं तर आम्ही स्वतः प्रयत्न करू. असं म्हणून जान्हवी खन्ना आणि जानकी खन्ना तिथून निघून गेल्या. दरम्यान इशिता खोलीत आली तर तिची नजर कबीरवर गेली. तो सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. कबीरला इतक्या शांतपणे काम करताना पाहून इशिता काहीही न बोलता थेट बाल्कनीकडे निघाली. पण त्याआधीच इशिता बाल्कनीकडे जात असतानाच कबीर तिला थांबवत म्हणाला, असं दिसतंय की तुमच्या मैत्रीत भेग पडली आहे. कबीरचा आवाज ऐकताच इशिताचे पाय थांबले. ती मागे वळून त्याच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाली, माझ्या आणि अनयाच्या मैत्रीत कधीच भेग पडणार नाही. जरी सध्या आम्ही एकमेकांशी बोलत नसू तरी आम्ही दोघी अजूनही एकत्रच आहोत. इशिताचं बोलणं ऐकून कबीरने लॅपटॉपवरून नजर काढून तिच्याकडे पाहिलं. पण त्याची नजर तिच्या दुपट्ट्याकडे गेली. तो फाटलेला होता. तो पाहून कबीरला सोहेलची आठवण आली. मात्र सोहेलच्या हातावर बांधलेली पट्टी इशिताच्या दुपट्ट्याच्या कपड्याशी जुळत नव्हती. हे पाहून कबीर उठून इशिताकडे आला. कबीर जवळ येताना पाहून इशिता गोंधळली. तेव्हाच कबीर तिचा दुपट्टा धरून म्हणाला, साधारणपणे मला तुझ्या गोष्टीत काही रस नसतो, पण मला जाणून घ्यायचे, काल तू कोणाची मदत केली होतीस का? कबीरच्या प्रश्नाकडे पाहून इशिताने आपला दुपट्टा बघितला. तिला काही समजेनासं झालं, कारण आज तिने राघवच्या जखमी हातावर तो बांधला होता आणि कबीर मात्र कालची चौकशी करत होता. म्हणून तिने कालचा दिवस आठवायला सुरुवात केली. हळूहळू तिच्या लक्षात आलं, काल ती कॉलेजमधून बाहेर पडत असताना अनाया एका कामासाठी पुन्हा कॉलेजमध्ये गेली होती. त्यावेळी तिने पाहिलं, एक माणूस रस्त्याकडेला उभा होता. त्याची गाडी बंद पडली होती आणि हातातून रक्त येत होतं. ते पाहून ती त्याची मदत करायला गेली. ती हसून म्हणाली, हो, काल मी त्याला मदत केली. हे ऐकताच कबीर खात्रीने म्हणाला, त्याचे नाव सोहेल मित्तल होतं का? कबीरच्या या प्रश्नामुळे इशिताला थोडं विचित्र वाटलं. त्याचा चेहरा बदलताना पाहून तिला थोडी भीती वाटली. पण त्याला चिडू नये म्हणून तिने शांतपणे मान हलवली. ते पाहून कबीरने तिचे दोन्ही हात पकडून रागाने सांगितलं, आत्तापासून जर तू त्या माणसाला भेटायचा प्रयत्न केलास किंवा त्याच्याशी पुन्हा बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तुला सोहेल मित्तलपासून लांब राहायचं आहे आणि फक्त तूच नाही, माझी बहीणसुद्धा त्याच्यापासून दूर राहिली पाहिजे. जर मी तुला त्याच्या जवळ फिरताना पाहिलं तर काय करेन हे तू कल्पनाही करू शकणार नाहीस. कबीरचं बोलणं ऐकून इशिताने त्याचे हात झटकले आणि म्हणाली, मी तुमच्यासारखी नाही जी सतत लोकांना भेटत राहते. सोहेल मित्तलला मी ओळखतही नाही आणि त्यावेळी माणुसकीपोटी त्याला मदत केली.
त्यातही जर तुम्हाला समस्या वाटत असेल तर पुढे मी कोणाचीही मदत करणार नाही. तुम्ही दोघं भाऊ बहीण अगदी सारखे आहात. एकीकडे अनया म्हणते की मी राघवची मदत करून चूक केली आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की मी सोहेलची मदत करून चूक केली. हे ऐकून कबीरच्या डोळ्यांचा कटाक्ष अजून तीव्र झाला. त्याला आधीच माहिती होतं की इशिताने सोहेलची मदत केली, पण आता राघवचीही मदत केली हे कळल्याने तो अजून चिडला. त्याला असं वाटू लागलं की इशिता मुलांच्या मागे फिरते. कबीरच्या या नजरेला चुकवत इशिता थोडं दूर सरकत म्हणाली, मला ठाऊक आहे तुम्ही सध्या माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहात. तुम्हाला वाटते की मी मुलांच्या मागे लागते, पण तुम्ही चुकत आहात. मी मुलांच्या मागे नाही, उलट तुम्ही मुलींच्या मागे लागता. मी चूक करत नसतानाही तुम्ही मला शिक्षा देता. कधी विचार केलात का तुमच्या कडवट बोलण्याने मला कसं वाटतं? हे ऐकून कबीरने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मला तुझं भाषण ऐकण्यात काहीच रस नाही. मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव. पुढच्या वेळी जर मी तुला पत्ता आहे तुला जर तू सोहेलच्या आसपासही दिसलीस तर मी काय करू शकतो हे तुला ठाऊक आहेच. जर नाही माहीत तर मी तुला पुन्हा दाखवू शकतो. कदाचित तुला ती रात्र आठवत नसेल ज्या रात्री तू माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग पाहिले होते. कदाचित तुला हेही आठवत नसेल की त्यावेळी माझ्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. पुढच्या वेळी जर तू माझ्या बोलण्याला विरोध करण्याचा प्रयत्न केलास तर हाच माखलेला चाकू तुझ्यावर वापरीन. कबीरच्या या धमकीवर इशिता घाबरून म्हणाली, तुम्ही मला मारू शकत नाही आणि तसेही मी काहीही बोलले तरी तुम्ही मला पुन्हा पुन्हा धमकी का देता? मी तुमच्यापासून अजिबात घाबरत नाही. हे बोलून इशिता कबीरकडे न पाहताच पटकन बाल्कनीत गेली आणि आपल्या बाल्कनीचा दरवाजा बाहेरून बंद केला. इशिता अशा रीतीने पळून गेल्याचं पाहून कबीर शैतानी हास्य करत म्हणाला, एकीकडे म्हणते की मी माझ्यापासून घाबरत नाही, पण चेहऱ्यावरचा भीतीचा भाव मात्र स्पष्ट दिसत होता. मला माहीत आहे इशिता, तू बोलतेस काही आणि करतेस काहीतरी वेगळंच. तुझ्यामुळे जर माझ्या बहिणीच्या आयुष्यात किंवा माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात कुठलाही त्रास आला तर मी तुला सोडणार नाही, असं कबीर इशिताला म्हणत असतो. हे मनात ठरवून कबीर रागाने जाऊन बेडवर बसला. तर दुसरीकडे इशिता बाल्कनीत एका खुर्चीवर बसली होती. तिच्या मनात त्या क्षणी फक्त अनयाचाच विचार चालू होता. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अनया आपल्या खोलीत जाऊन रागाने तोंड फुगवून बसली होती. तिला इशितावर राग आला नव्हता, पण ती वारंवार राघवची मदत करण्याबद्दल बोलत होती. हे तिला अजिबात आवडत नव्हतं. अनया अशीच रागाने बसली असताना मयंक हसत तिच्या खोलीत आला आणि तिच्या बाजूला बसत म्हणाला, हां, दिसतंय कोणीतरी फारच रागावलं आहे. मयंकचा आवाज ऐकताच अनयाची नजर त्याच्या चेहऱ्यावर गेली. त्याला पाहताच तिने तोंड वळवून म्हटलं, पहा मयंक भाऊ, तुम्ही इथून निघा, नाहीतर माझा राग नाहक तुमच्यावर काढला जाईल, पण तुमच्यावर राग काढायचा नाही, असं अनया मयंकला म्हणते. अनयाचे बोलणे ऐकून मयंक हसत म्हणाला, तुला माहीत आहे का, आता तू माझ्यावर राग काढलास तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही, कारण मला माहीत आहे आत्ता माझ्यासमोर बसलेली अनया ही माझी बहीण नाही, तर माझ्या बहिणीची मैत्रीण आहे, जी त्यांच्यावर रागावून तोंड फुगून बसली आहे. पहा अनया, मी वयाने तुझ्यापेक्षा मोठा असलो
तरी आपली विचारसरणी सारखीच आहे. आपण कुणाचे वाईट करू शकत नाही, कुणाला त्रास होताना बघू शकत नाही, अगदी आपल्या बहिणीसारखंच. तुला माहीत आहे कबीर भाऊ कसे असतात? एखाद्याची एकच चूक असली तरी त्याला सोडत नाहीत, पण आपण एखाद्याच्या 3 चुका झाल्यावरही माफ करतो. बहिणीही तशाच आहेत. तू सांगितलं होतंस की वहिनीने राघवची मदत केली. हे ऐकून मलाही सुरुवातीला बरं वाटलं नाही, कारण ज्याने त्यांच्याशी गैरवर्तन केलं त्याच्याकडे जाऊन त्यांनी मदत केली. हे ऐकून मलाही राग आला, पण नंतर विचार केला की यात वहिनींचा दोष नाही, त्यांच्यात माणुसकी आहे. त्या फक्त माणुसकीपोटी राघवची मदत करण्यास गेल्या होत्या. त्यांचा कुठलाही दुसरा हेतू नव्हता. तुलाही याबाबत विचार करायला हवा. मला माहीत आहे तुला राघव आणि वहिनी यांचं एकत्र असणं आवडत नाही. तुला असं वाटत असेल की कदाचित त्यांची चांगली मैत्री होईल. पण अनाया, असं काही आवश्यक नाही की आपण कुणाशी मैत्री करू नये. जर राघव खरोखरच बदलला असेल आणि पुन्हा अशी चूक करणार नसेल, तर वहिनी त्याच्याशी बोलण्यात काय वाईट आहे? मयंकचे बोलणे ऐकून अनया म्हणाली, पण भाऊ, मला त्या राघववर अजिबात विश्वास नाही. तो फक्त बदला घेण्यासाठी इशिताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल, आणि जर असं झालं तर मी त्याला अजिबात सोडणार नाही, अनया म्हणते. अनयाचे बोलणं ऐकून मयंक तिच्या खांद्यावर हात ठेवून हसत म्हणाला, हो, तू तसं करू शकतेस. पण जर राघव खरोखरच बदलला असेल तर तुझ्या एका चुकीमुळे खूप काही बिघडू शकतं. म्हणून सारे गिले शिकवे बाजूला ठेवून वहिनीशी बोलून घे. तुझ्याशिवाय या घरात त्यांना समजून घेणारा कोणी नाही. मी त्यांच्याशी बोलू शकतो, पण त्यांना पटवू शकत नाही, कारण मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. मी जितकं शक्य आहे तितकं मी तुम्हा दोघांना भेटवण्याचा प्रयत्न करेन. पण मला कधीच नको आहे की तुमच्या मैत्रीत फूट पडावी. आता तू राग विसरून जाऊन वहिनीशी बोल. तुझ्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. आधीच भाऊ त्यांना पसंत करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या डोळ्यात कायम अश्रू असतात, आणि आता तर त्या तुझ्यामुळे रडून गेल्या आहेत. हे ऐकून अनया घाबरून म्हणाली, काय? इशिता रडत होती? माझ्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं? अनया म्हणते. तिचा हा चेहरा पाहून मयंक हसत म्हणाला, अगं, आता या गोष्टीवर तूच रडू नकोस. मी फक्त तुला तुझी चूक समजावून सांगायला आलो होतो. आणि त्यानंतर मयंकच्या बोलण्यावर अनया बेडवरून उठत म्हणाली, हो भाऊ, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मला इशिताची माफी मागायला हवी, नाहीतर ती माझ्याबद्दल विचार करत आणखी किती रडेल कोण जाणे. असं म्हणत अनया हसली, मयंकला मिठी मारली आणि तिथून निघून गेली. अनया निघून गेल्याचं पाहून मयंक हसत म्हणाला, मला तर प्रेम गुरु व्हायला हवं. मी जोडीदारांना एकत्र आणण्यात किती यशस्वी होतो. फक्त एकच चूक आहे, भाऊ आणि बहिणीला एकत्र आणण्यात मी अपयशी ठरत आहे. कसं बरं असं काही करू की दोघंजण जवळ येतील? दादीने मला हे काम देऊन मला स्वतःला संकटात टाकले. जर भावाला कळलं की मी दादीच्या सांगण्यावरून त्याला आणि वहिनीला जवळ आणायचा प्रयत्न करत आहे, तर तो मला कित्येक वर्ष घराबाहेर काढेल. असं स्वतःशीच म्हणत मयंक चेहरा वाकवून बेडवरून उठला आणि अनयाच्या खोलीतून बाहेर पडला. दरम्यान इशिता बाल्कनीतून बाहेर येऊन बागेत पोहोचली होती. ती तिथे शांतपणे बसून अनयाबद्दलच विचार करत होती. तेवढ्यात तिला जाणवलं की कुणीतरी तिच्या पायांना चिकटलं आहे. खाली पाहताच तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ॲलेक्स तिच्या पायांना चिकटून त्याच्या लांब जिभेने हलकेच स्पर्श करत होता. ॲलेक्सला समोर पाहताच इशिताच्या अंगाचा काटा आला.
तिला वाटलं आता ती जरी हल्ली तरी ॲलेक्स तिला चावेल. तिच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव स्पष्ट दिसत होता आणि घाबरून तिच्या चेहऱ्यावरून घामाच्या थेंबाची धार वाहू लागली. आणि त्याचनंतर सुमारे 2 मिनिटं ती ॲलेक्सच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. जेव्हा तिला जाणवलं की तो तिला चावत नाही, तेव्हा तिने हळूहळू आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ॲलेक्सने तिचा पाय घट्ट पकडून ठेवला होता, जणू तो सोडायलाच तयार नव्हता. भीत भीत इशिता म्हणाली, तू अजून इथेच आहेस? पण माझे पाय का पकडलेस? मी सांगितलं होतं ना, मी स्वयंपाकात अजिबात चांगली नाही. मला सोड, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. तुला जे आवडेल ते मी आणते. ते मी तुला करून देईल. तुला नॉनव्हेज आवडतं का? पण नॉनव्हेज बनवायला मला अजिबात येत नाही. जर तुला माझ्या हाताचं भाजी पराठे खायचे असतील तर सांग, मी लगेच करून आणते. पण मला असं खाऊ नकोस. इशिता ॲलेक्सला म्हणते. तिच्या बोलण्यावर ॲलेक्स गुरगुरू लागला, जणू तो खरंच तिच्याकडचं जेवण मागत होता. पण त्या गुरगुरण्यामुळे इशिता आणखी घाबरली. ती झटकन पाय सोडवत मागे सरकली आणि पळू लागली. तिला पळताना पाहून ॲलेक्सही मागे गेला. घाई गडबडीत इशिता जमिनीवर कोसळली. हे पाहून ॲलेक्स सावकाश तिच्याकडे सरकत गेला. त्यानंतर तो जवळ येताना पाहून इशिता भीतीने डोळे घट्ट मिटून म्हणाली, नको नको, कृपया माझ्याजवळ येऊ नकोस. मी अजिबात चविष्ट नाहीये. हवं तर माझ्या नवऱ्याला खाऊ शकतोस. तो नक्कीच तुला चविष्ट वाटेल. जरी मी त्याला कधी चाखलेलं नाही तरी खात्रीने सांगते, तो पण तुझ्यासारखा माणसाचं रक्त पितो. हवं तर त्याच्याकडे जा. तिच्या या बोलण्यावर ॲलेक्सला जणू मज्जा आली. तो तिथेच थांबला आणि मान हलवू लागला, जणू म्हणत होता, आणखी बोल. हे पाहून इशिताला क्षणभर वाटलं की ॲलेक्स वेडा झालाय आणि कधीही हल्ला करेल. त्यामुळे ती जोरजोरात घरच्यांची नावं घेत ओरडू लागली. बागेत असल्यामुळे तिचा आवाज जोरात घुमला आणि सर्व बॉडीगार्डचं लक्ष तिच्याकडे गेलं. पण ॲलेक्सला समोर पाहताच तेही घाबरून मागे सरकले. ॲलेक्सने पाहिलं की ती कशी किंचाळते आहे. तेव्हा त्याला कळलं की त्याच्या उपस्थितीमुळे ती घाबरली आहे. मग तो हळूच तिच्या पायाशी बसला आणि डोकं तिच्या पायावर टेकवलं, जणू सांगत होता, मी तुला काही करणार नाही, फक्त तुझ्या जवळ राहायचे. ॲलेक्सला असं तिच्या पायावर झोपलेलं पाहून इशिताच्या डोळ्यात आश्चर्य तर होतंच, पण चेहऱ्यावर भीती अजूनही होती. ती त्याच्याकडे पाहत होती. तेवढ्यात कुठून तरी हसण्याचा आवाज आला. ती वर पाहून समोर बघू लागली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.